चाललेला आहे त्या पाहुणचाराला सगळ्यात पहिले मी मनापासून धन्यवाद देतो। सकाळी आल्यापासून जो एक साहित्याचा मेळा इथे भरलेला आहे हा खूप सुंदर आहे। एखाद्याला साहित्याची सेवा करावी म्हणजे कशी करावी? साहित्यिकांनी साहित्यिकाची भाषणं ऐकावी, साहित्यिकांनी साहित्यिकाच्या कविता ऐकाव्या, साहित्यिकांची व्याख्यानं ऐकावी। पण इथं खूप वेगळं आहे हो। एखाद्या हरिपाठाला, कीर्तनाला, भागवत सप्ताहाला जशी लोक यावी ना, तशी 39 वर्षापासून या यज्ञाला लोक येत आहेत। या लोकांसाठी सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा। कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या या कवी संमेलनाला आपण आता सुरुवात करत आहोत। पुढचं तुम्हाला बोर होणार नाही तिथपर्यंत आम्ही कविता ऐकवणार आहोत। बोर झालं की जोरदार टाळ्या वाजवायच्या। आम्ही समजून घेऊ आता तुम्हाला बोर झालंय। बरं, कविता कोणत्या घ्यायच्या? आम्ही प्रेमाच्या म्हणू। कारण बरेच जण बाहेर भेटले, म्हटले सर कविता कोणत्या म्हणणार आहेत? म्हटलं हो, निसर्गाच्या कुशीत गावे निसर्ग कविता म्हणू, सामाजिक कविता म्हणू। एक 60 वर्षाचे आजोबा म्हटले प्रेमाच्या पण म्हणा। मग प्रशांत सर मला म्हटले की कोण कहते हे बुढे इश्क नहीं करते। मी नेसरकर सरांबद्दल बोलत नाहीये। सरांना आणि वहिनींना आम्ही भेटलो, अजूनही म्हणजे तरुण एक लाजवेल असा उत्साह दोघांमध्ये आहे। तेव्हा प्रशांत सरांनी सांगितलेला शेर होता एका शायराचा की कोण कहते हैं बड़े इश्क नहीं करते, फरक इतना है हम उन पे शक नहीं करते। तर या साहित्याच्या मेळ्यामध्ये हा सुरू असलेला आपला सर्वांचा दांडगा उत्साह पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे। हे कवी संमेलन उत्तरोत्तर तुमच्या कवितांच्या दाद नंतर रंगत जाणार आहे। सर्व प्रकारच्या कविता तुम्हाला ऐकायला मिळतील, बोर होणार नाही याची ग्वाही सुरातला तुम्हाला देतो। आणि तुमच्या सर्वांच्या टाळ्यांमध्ये आजच्या कवी संमेलनाला आपण सुरुवात करूया। मराठीतले एक मोठे कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेने आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। त्यांची पुतळ्यांची मध्यरात्रीची कुजबूज नावाची एक कविता आहे की मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि आसवे गाळू लागले। मध्यरात्र उलटल्यावर शहरातले 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि आसव गाळू लागले। ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा, शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा, आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा, टिळक उद्गारले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा। गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेरीतील भिंती आहेत। हे आजच्या समाज जीवनाचं वास्तव आहे। मीच माझ्या एका कवितेत लिहिलेलं आहे की दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या। दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या। नशीब तुमचं घरदार जमीन माती आभाळ अजून आहे टिकून। नशीब तुमचं घरदार जमीन माती आभाळ अजून आहे टिकून। रेल्वे कंपन्या विमानं ऑलरेडी झालेत विकून। पुढचा नंबर शाळा कॉलेज, पुढचा नंबर शाळा कॉलेज, BSNL विद्यापीठ मजबूत भारताची अशी एक एक निखळत जाईल वीट। आज या कंपन्या आहे हो, उद्या तुमचा नंबर येईल तेव्हा काय कराल? आज या कंपन्या आहे हो, उद्या तुमचा नंबर येईल तेव्हा काय कराल? बोलू नका देशद्रोही ठराल, बोलू नका देशद्रोही ठराल। तर अशा देशद्रोही ठरण्याच्या काळामध्ये ही सगळी साहित्यिक मंडळी भूमिका घेऊन काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करते आणि या भूमिका घेणाऱ्या साहित्यिकांना विचारपीठ, विचार मंच मिळवून देण्याचं काम या ठिकाणचं कडोली मराठी साहित्य संमेलन 39 वर्षापासून करत आहे। एखादी गोष्ट 3 वर्ष चालवायची म्हटली ना तरी खूप अवघड असतं, देवाची पंगत असते, एखादी नवस असतो। लोक 3 वर्ष 5 वर्ष करतात आणि घाबरतात। 39 वर्ष साहित्याचा यज्ञ चालवायचा म्हणजे साधं सोपं काम नाही। ही लोक ती करतायत। खरंच तुम्हाला झुकून मी या साहित्यिकांतर्फे, कवींतर्फे मानाचा मुजरा करतो। इंदिरा संतांपासून भालचंद्र नेमाड्यांची परंपरा या ठिकाणी आहे। आज सकाळी दिनेश पाटील सरांचं भाषण आम्ही ऐकलं आणि या गौरव जी परंपरा आहे या परंपरेमध्ये मला एक वैशिष्ट्य तुमचं असं वाटलं की तुम्ही लोक काय करतात, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये नंतर या मान्यवरांची निवड अध्यक्षपदी होते, संमेलनाच्या विविध समितीमध्ये ते जातात, त्यांना नंतर पारख होते हो। त्या हिऱ्यांची पारख सगळ्यात पहिले कडोलीचं हे मराठी साहित्य मंडळ करत असतं आणि हे मराठीच्या जागरणासाठी करत असलेलं तुमचं कौतुकास्पद काम आपण आपल्या आजच्या कवी संमेलनाला सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी एक किस्सा सांगतो आणि त्यानंतर मग आपण एक एक कविता घेणार आहोत। मराठीतलं खूप मोठं नाव पु ल देशपांडे तुम्हाला माहित असेल। 1976चं कराडचं मराठी साहित्य संमेलन चालू होतं। आवाज पाठीमागे पोहोचतोय ना? एक अजून विशेष काय माहितीये का, पाठीमागे उभं कोणीच नाहीये।
नाही तर कवी संमेलनाला गेलो ना तर पाठीमागची उभी लोक, ज्यांना मूळ प्रकारचे काही रोग असतात, ज्यांना सगळं कविता ऐकायच्या असतात, थुंकत ऐकायचे असतात, पण विशेष वाटतं एकही जण पाठीमागे उभं नाही, सगळे नंतर खुर्च्या टाकाव्या लागतात, शिस्तीत बसलेली लोक आहेत. तर मी किस्सा सांगत होतो की 1976ला कराडला मराठी साहित्य संमेलन होतं. पु ल देशपांडे त्याचे पूर्व अध्यक्ष होते, दुर्गा भगत अध्यक्ष होत्या, आणि कवी संमेलनाला संचलन करण्यासाठी पु ल देशपांडे बसले. पु ल देशपांडे समोर मोठमोठी मंडळी, दुर्गा भागवत होते त्या ठिकाणी, यशवंतराव चव्हाण सुद्धा त्या मंडळीमध्ये होते, साहिर लुधियानवी होते, आणि कवी संमेलनाला सुरुवात झाली. आणि तोवर पु ल देशपांडेंनी एक विनंती केली की साहिर जी आप आई और कुछ तो भी सुनाइए. साहिर लुधियानवी तुम्हाला माहित असेल, हिंदी चित्रपट सृष्टीतलं मोठं नाव, लेखनातलं मोठं नाव. आणि त्यावेळी साहिरजी स्टेजवरती आले आणि त्यांनी सांगितलं मी ऐकवेल, पण मी ऐकवत असताना माझं संपल्याबरोबर कुणाला तरी त्याचा पूर्ण अनुवाद हा मराठीत करावा लागेल. पुलं हजरजबाबी होते. समोर बसलेल्या माडगुळकरांना आवाज दिला आणि सांगितलं माडगुळकर तुम्ही या विचारपीठावर या. माडगुळकर आले. साहिर लुधियानवींनी एक हिंदीतली कविता ऐकवली, त्याचं तात्काळ भाषांतर माडगुळकरांना करायचं होतं. पुलंनी एक शब्द सांगितला, एक अट सांगितली, म्हटले तुम्ही भाषांतर करा, रूपांतर करा, परंतु आता या लोकांना दाखवून द्या आणि एक शब्द या भाषांतरामध्ये असं वापरा की ज्याचा प्रतिशब्द कोणत्याच भाषेमध्ये मिळाला नाही पाहिजे. आणि मग साहिरजींनी जे ऐकवलं त्याचं रूपांतर माडगुळकरांनी काय सांगितलं, तो शब्द कोणता होता हे मी सुरुवातीला सांगतो आणि मग तुम्हाला आपण कविता ऐकूया. तेव्हा साहिरजींनी तो शेर ऐकवला की एक बात कहू राजा किसी से ना कहियो जी, एक बात कहू राजा किसी से ना कहियो जी, रात भर रहियो सवेरे चले जाइयो जी, सेजियों पे दिया जलाना हराम है, खुशियों में जलने वालों का क्या काम है, अंधेरे में रहीकर जड़ाओ मजा पियो जी, रात भर रहियो सवेरे चले जाइयो जी. शेवटचा जी संपत नाही तोपर्यंत माडगुळकरांचं रूपांतरण तयार होतं आणि ते म्हटले एक अर्ज सुना दिलवरा मनीच मनी ठेवा जी, एक अर्जी सुना दिलवरा मनीच मनी ठेवा जी, ओ रातभर तुम्ही रावा आणि झुंझुरता तुम्ही जावा जी, सेजेशी समयी मी लावू कशाला, जुळत्या जीवा लागी जळती कशाला, अंधाऱ्या राती इश्काची मजा घ्यावा जी, ओ रातभर तुम्ही रावा झुंझुरता तुम्ही जावा जी, झुंझुरता तुम्ही जावा जी. आणि नंतर सभागृहामध्ये झुंझुरता या शब्दाला अनेक साहित्यिकांना कोणत्याच भाषेत शब्द सापडला नाही. सवेरे सवेरे अर्ली मॉर्निंग, पण झुंझुरता जो मराठीमध्ये त्याची गोडवा आहे, तिला आहे, तो शब्द आहे, त्याचं प्रतिउत्तर प्रतिशब्द कुणाला सापडला नाही. ही मराठी भाषेची गोडवी आहे, हा मराठी भाषेचा महिमा आहे आणि हा सगळा महिमा तुम्ही जपत आहात. तुम्हाला पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो आणि तुमच्या या टाळ्यांच्या गजरामध्ये नाशिकच्या गोदावरीच्या तीरावरनं या ठिकाणी तुमच्यासाठी कविता ऐकवायला आमचे कवी मित्र प्रशांतजी केंद्रे या ठिकाणी आलेले आहेत. असा एक कवी ज्याच्या एका कवितेनं त्याला नोकरी लावली, ज्याचा इंटरव्ह्यू घेणाऱ्यानं सगळ्यांना इंटरव्ह्यू घेतला आणि यांची गुलमोहराचं कुंकू नावाची एक कविता ऐकली आणि यांची नोकरी पक्की झाली. म्हणजे कुणाला कविता नोकरी देते, कुणाला छोकरी देते, हा पाठ वेगळा. तर आपल्या कवितेने ज्यांना नोकरी मिळाली असा एक उमद्या मनाचा उमदा कवी प्रशांतजी केंद्रे, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया नाशिकचे प्रशांतजी केंद्रे. अतिशय धबधब्यासारखा कोसळणारा आमचा हा तुकोबाच्या गावामध्ये नेत्रसेवा करणारा महाराष्ट्राचा युवा वक्ता, अतिशय मानाचा सन्मान ज्याला मिळालेला आहे, त्याच्या बोलण्यातून तुम्हाला ते जाणवतं. तो वक्ताही आहे आणि उत्तम कवीही आहे. खूप खूप धन्यवाद. अतिशय छान सुरुवात डॉक्टर स्वप्नील आपण करून दिली. कविता माझी विजयासाठी कधीच नव्हती, कविता माझी विजयासाठी कधीच नव्हती, म्हणून तिजला भीती नव्हती पराजयाची, जन्मासाठी नव्हती कधीही हटून बसली, म्हणून तिजला खंतही नव्हती मरावयाची, म्हणून तिजला खंतही नव्हती मरावयाची. अशा कवितेसाठी जीवन वेचणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांच्या नाशिकमधून मी आलेलो आहे. पुतळ्यांची कविता, ती अतिशय प्रसिद्ध कविता स्वप्नीलने ऐकवली. माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असं टिळा, का आलो एवढा 15 तास प्रवास करून, नेसरकर सर, शहापूरकर सर आणि सर्व कडोली गावचे सर्व रसिक, पंचक्रोशीतील सर्व रसिक, इथं सगळी आपली माणसं आहेत, मराठी बोलणारी माणसं आहेत, अस्मिता जपणारी माणसं आहेत, म्हणून एवढा लांबचा प्रवास करून आम्ही कविता ऐकवण्यासाठी आलो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असं टिळा,
हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासना पुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही. हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. हा मराठीचा सगळा गोडवा तात्यासाहेबांनी आपल्या कवितेत सांगितला. मी देखील माझ्या शब्दांमध्ये कवितेची मांडणी करतो. कवितेचं शीर्षक आहे माझी मराठी भाषा. माझी मराठी ही भाषा तिच्या वेगळ्या बोली, तिच्या शब्दांमध्ये उंची आणि अर्थामध्ये खोली, तिच्या अर्थामध्ये खोली. माझ्या मराठी भाषेत मानुभाव प्रगटले, माझ्या मराठी भाषेत मानुभाव प्रगटले. ज्ञाना नामानी तुकोबा नाथ रामदास बोले, नाथ रामदास बोले. माझ्या मराठी भाषेत, माझ्या मराठी भाषेत शिवराय गरजले, माझ्या मराठी भाषेत शिवराय गरजले. भल्या भल्यांना हो पाणी मावळ्यांनी पाजलेले, मावळ्यांनी पाजलेले. माझी मराठी ही भाषा लावण्यांनी नटलेली, माझी मराठी ही भाषा लावण्यांनी नटलेली. शाहिरांच्या आवाजाने छाती नभाची फाटली, छाती नभाची फाटली. माझ्या मराठी भाषेला लताशाचाही स्वर, माझ्या मराठी भाषेला लताशाचाही स्वर. फुले सयाजी शाहूंनी तिला नेले घरोघर, तिला नेले घरोघर. माझ्या मराठी भाषेने दिला घटना निर्माता, माझ्या मराठी भाषेने दिला घटना निर्माता. तख्त दिल्लीचे राखले केले समृद्ध भारता, केले समृद्ध भारता. माझी मराठी ही भाषा, आपण सगळे शेतकऱ्यांची लेकरं आहोत. माझी मराठी ही भाषा करी घामाचीच पूजा, माझी मराठी ही भाषा करी घामाचीच पूजा. स्वाभिमानाची भाकरी राब राबे बळी राजा, राब राबे बळी राजा. आणि माझा आशावाद काय, जरी इंग्रजीचे रोप, जरी इंग्रजीचे रोप गेले इंग्रज लावून, जरी इंग्रजीचे रोप गेले इंग्रज लावून. आली रांगडी मराठी खेड्या पाड्यात फुलून, खेड्या पाड्यात फुलून. माझ्या मराठी भाषेला नाही कुणाची भीती, माझ्या मराठी भाषेला नाही कुणाची भीती. जाळे अंतर जाळाचे, जाळे अंतर जाळाचे तिची पसरली ख्याती, तिची पसरली ख्याती. माझी मराठी ही भाषा अनुवादाने वाढावी, अनुवादात साहित्याने सगळ्या जगभरामध्ये जावी. माझी मराठी ही भाषा अनुवादाने वाढावी, तिच्या साहित्याची छाप साऱ्या जगात पडावी, साऱ्या जगात पडावी. आणि शेवट, माझ्या मराठी भाषेत गीत गातो मी प्राणाचे. हे गाणं घेऊन नाशिक वरून आलोय मी कडोलीला. माझ्या मराठी भाषेत गीत गातो मी प्राणाचे, माझ्या मराठी भाषेत गीत गातो मी प्राणाचे. जड
जडो नाते जिव्हाळ्याचे, मन दुखो ना कुणाचे, मन दुखो ना कुणाचे, मन दुखो ना कुणाचे. जोरदार टाळ झाला पाहिजे आमच्या या गोड गळ्याच्या गायकासाठी. मागे एक कवी संमेलन होतं आणि विचारपीठावर प्रशांतजींसोबत अजून एक महिला कवयित्री होत्या आणि त्यांचा सुरातला आवाज लागला आणि मग आमच्या या मित्राने कविता म्हटली. तेव्हा एकानं महाराष्ट्राचा कोकिळ ही पदवी प्रशांतजी केंद्रे यांना दिली. अतिशय ताला सुरात. कवींमध्ये पण फरक असतो माहिती आहे का तुम्हाला? काहींना घसा असतो, काहींना नरडा असतो. तर काही घशावाले कवी आहेत, काही नरड्यावाले कवी आहेत, काही मधुर आवाजात कविता ऐकवणारे आहेत. तर अशा पद्धतीने हे कवी संमेलन पुढे जात असतं. आणि प्रशांत केंद्रेंची खासियत म्हणजे, बघा बरं का, लक्ष देऊन ऐका, प्रशांत केंद्रेंची खासियत म्हणजे त्यांनी बायकोवर कविता लिहिली आहे स्वतःच्या. ती ऐकवणार आहेत तुम्हाला, नाही त्याच्यासाठीच ते आलेले आहेत. पहिली घडून निघतानाच बोली असते, माझ्यावरची कविता ऐकवली तर तुमचा आदर आहे, नाहीतर खोलीच्या बाहेरच तुमची गादी आणि चादर आहे. फार कवी, अहो बायकोवर सगळ्यात जास्त कोण प्रेम करतो तर कवी करतात, तुम्हाला माहिती आहे. मामचा एक कवी मित्र बायकोला चप्पल घ्यायला गेला. मी प्रशांत भाऊ विषयी सांगत नाहीये. तो चप्पल घ्यायला गेला आणि चप्पलवाल्याने दुकानदाराने विचारलं तर कवीला आमच्या, बघा बरं का, कवी फार डेंजर जमात. तुम्ही सगळ्यांच्या नादी लागा पण कवींच्या नादी लागू नका. तर मी डॉक्टर आहे, मला काही माझे पेशंट कवी आहेत ना, मग तुम्हाला मी आता सांगितलं तर तो विषय वेगळा होईल. मी आधी हा किस्सा सांगतो, त्यांचा नाहीये. तर एक कवी चप्पल घ्यायला गेले बायकोसाठी. दुकानदाराने विचारलं चप्पल कशी दाखवू? ते म्हटले नरम दाखवा. ज्यांना नंतर कळालं त्यांनी नंतर हसा. म्हणजे असे कवी असतात, ज्यांना कळालं नरम त्यांनी प्रसाद नरम घेतलेला आहे. काहींना घरी जाऊन कळालं नंतर हसा. एकदा प्रशांत भाऊ ते नाशिकच्या मार्केटमध्ये फिरत होते. मी नेमका तिथं गेलेलो होतो त्र्यंबकच्या तिथे आणि पाहिलं. अहो म्हटलं प्रशांत भाऊ, तुमचं लग्न होऊन आता 15-20 वर्ष झाले. ते तरुण दिसत असले तरी असं नाही का, सिनियर आहे. 15-20 वर्ष झाले, अजून म्हटलं हातात हात धरून तुम्ही मार्केटमध्ये वहिनींचा फिरताय. आता ते स्वतःच्याच बायकोचा हात धरून फिरत असल्यामुळे मला काय प्रॉब्लेम व्हायचं कारण नव्हतं, पण मी पण कवी आहे. मी म्हटलं का हो? ते म्हटले तसं नाही, हे काही प्रेम बिम नाही. म्हटलं मग? अहो ही सुरक्षा योजना आहे म्हणे. म्हटलं कसं काय? हात सोडला की दुकानात घुसते. तर गमतीचा भाग सोडा. पण आजच्या संमेलनामध्येही अनेक जण इथं उपस्थित आहे कारण त्यांच्या होम मिनिस्टर इथे, आणि अनेक जण प्रेमाच्या कवितावर हसणार नाहीयेत. त्याचंही कारण होम मिनिस्टर इथं आले. तुम्ही लक्षात घ्यायचं, जे काका ते मध्ये टोपीवाले काका आहेत ना, खळखळून हसतायत, ते एकटे आले 100% सांगतात. कसलाच दबाव नाहीये त्यांच्या. माझंही लग्न झालं बरं का 1 वर्षापूर्वी माझ्याच बायकोसोबत. आणि मग काय झालं, मी माझे एक सिनियर आहेत, त्यांना म्हटलं का हो लग्न झालं म्हटलं आपलं आता, पण मला काय कळणाच अजून. काय म्हटलं, काय काय झालं हो म्हणावं लागतं. म्हटलं नाही. म्हटलं की काय संध्याकाळी खारट नाही तर तिखट भेटतंय. मग म्हटले काय, म्हटलं नेमकं मला समजून घ्यायचंय. म्हणे काय समजून घ्यायचंय? ते जरा आध्यात्मिक होते, त्यांना नॉलेज होतं थोडं. मग म्हटलं समजून घ्यायचंय. म्हटलं स्त्री म्हणजे काय असतो? ते म्हणे शक्ती असते, शक्ती. आणि म्हटलं मग पुरुष म्हणजे? ते म्हणे सहनशक्ती. तर अशा शक्तीवर ज्यांनी कविता लिहिली अशा प्रशांतजी केंद्रे यांना पुन्हा एकदा तुमच्या टाळ्यांच्या गजरात विनंती करतो. आमच्या वहिनीवर लिहिलेली आणि प्रत्येकाला वाटेल या भागात की ही कविता माझ्या बायकोवरती आहे अशी बायकोची कविता त्यांनी या ठिकाणी सादर करावी. जोरदार महिला मंडळीचा टाळा झाला पाहिजे प्रशांतजी केंद्रे यांच्यासाठी. मी दुसरी म्हणणार होतो. दुसरीची नाही आहे माझ्याच. ठीक आहे, माहोल त्या कवितेचं झालंय, ती रचना घेतो. जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. जीवाचा
जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. मनाचा तोल ढळला जर कधी, मनाचा तोल ढळला जर कधी, मनाचा तोल ढळला जर कधी, खरी आधार असते बायको, जीवाचा जीव असते बायको. ज्यांना मान्य आहे ना, खरंच असतं बायकोवरती टिंगल टवाळ्या रचना अनेक लिहिल्या गेल्या, पण रिस्पेक्ट म्हणून आपल्या पत्नीसाठी टाळ्या वाजवायच्या. मनाचा तोल ढळला जर कधी, खरी आधार असते बायको. सखी होते कधी ती प्रेयसी, सखी होते कधी ती प्रेयसी, सखी होते कधी ती प्रेयसी. पतीची माय बनते बायको, जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. उपाशी राहते वेडी घरी, उपाशी राहते वेडी घरी, उपाशी राहते वेडी घरी. डबा पण गच्च भरते बायको, जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. घरी तू जात जा वेळेवरी, घरी तू जात जा वेळेवरी, घरी तू जात जा वेळेवरी. तुझी रे वाट बघते बायको, जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. आपण एक एक गोष्ट पूर्ण करत जातो, हे घ्यायचं ते घ्यायचं, एवढ्या एवढ्या पगारामध्ये संसार फुलवत जातो. तिच्या स्वप्नात भरले रंग की, तिच्या स्वप्नात भरले रंग की, तिच्या स्वप्नात भरले रंग की. किती मग गोड दिसते बायको, जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. तिला गजराजुईचा आणता, कधीतरी नकळत गजरा घेऊन जा कोणत्याही कारणाशिवाय. तिला गजराजुईचा आणता, तिने गजराजुईचा माळता, तिने गजराजुईचा माळता. फुलांचा गुच्छ बनते बायको, जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. तिचा विश्वास तो मोडू नको, तिचा विश्वास तू तोडू नको, तिचा विश्वास तू तोडू नको. तुला पाहून जगते बायको, जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. सगळं होतं. कसे जग दूर जाते शेवटी, 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 कसे जग दूर जाते शेवटी. तिथे ती एक उरते बायको, तिथे ती एक रडते बायको, जीवाचा जीव असते बायको, घराचा स्वर्ग करते बायको. क्या बात आहे. ज्यांना बायको आहे त्यांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे इकडून. मी पण नवऱ्यावर शेवटी कविता म्हणणार आहे, तुम्ही घाबरू नका. आणि घराचा स्वर्ग करतो नवरा, अशी मी पण एक रचना आता थोड्या वेळात लिहितो आणि म्हणतो. आयोजक मात्र खूप हुशार आहे बरं का तुमच्या गावचे. आणि त्यांच्याविषयी काही बोलायला गेलं की माईक बंद करताय.
म्हणजे या पोडियमच्या समोर घड्याळ म्हणजे चिठ्ठी द्यायचं कामच नाही. पण मगाशी काकांनी ते पाहिलंच नाही. असो, घड्याळ बेभरोशाचं आहे. 12 ते 6 पर्यंत एकीकडे आहे सध्या, 6 ते 12 एकीकडे आहे. साहेब आणि दादांचं काय आपल्याला घड्याळासारखा भरोसा नाहीये. ज्याला कळलं तो असेल, बाकी त्यांचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. दिवस मोठे अवघड आहे. राजकारणावर मी बोलणार नाही, कशाला बोलायचं नाही का. यानंतर आपण कवी संमेलन पुढे नेत असताना एक गोड गळ्याची गायिका, मुक्त छंदात एक ताकदीनं लिहिणारी कवयित्री, जिनं अल्पावधीमध्ये महाराष्ट्रभर रसिकांच्या मनामध्ये नाव कमवलं आपल्या कवितेमधून, त्या कवयित्रीला तुमच्या समोर मी आणणार आहे. आणि या कवयित्रीची खासियत म्हणजे ती तरुणांच्या भाषेत लिहिते. इथे तरुण आहेत का? हा, म्हणजे इंस्टाग्रामवर 10-10 तास ऑनलाईन असणाऱ्या काकांबद्दल नाही, वयाने तरुण कोणी आहे का? आहे. हात वर करा तरुण असणारे. हा, मनाने तरुण असणारे हात वर करा. आहे. अलग माझ्या जीवनाचा असाही एक फॅक्टर आहे. जिंदगीचा रसिक कवी मी, पण पेशानं डोळ्यांचा डॉक्टर आहे. मी सांगत होतो की ते तरुण कोण कोण आहे. एक किस्सा तुम्हाला छोटासा सांगतो आणि आपण गुंजनला मग आमंत्रित करूया. एक वडील मुलाकडे गेले आणि सकाळी सकाळी त्याला बडवायला सुरुवात केली. म्हणे का रे बाबा? म्हणे 3 दिवसापासून तू ट्युशन बुडवतोय. म्हणे पप्पा झोपायला लेट होतं. म्हणे मूर्खा, का लेट करतो? पप्पा कामं असतात. म्हणे गप, उद्यापासून लवकर उठायचं. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्यांनी पाहिलं वडील पण उशिराच उठायचे, 5 मिनिटं आधी उठायचे आणि याच्याकडे यायचे. काय रे 3-3 तास ऑनलाईन असतो, रात्री 3-3 वाजेपर्यंत, तुला काय कळत नाही का? ट्युशन बुडतीये. 3-4 दिवस त्या पोराला बदलल्यावर तो पोरगा शेवटी वैतागला आणि सांगितलं, पप्पा तुम्ही पण रात्री ऑनलाईन असता आणि तुम्ही त्या एंजल प्रियाशी चॅटिंग करता, ते माझंच फेक अकाउंट आहे म्हणून. तरुण कोण आहे याचा काय आजकाल भरोसा नाही. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी काय चालतं आणि मुलींच्या मनात काय चालू असतं हे जिने आपल्या कवितेतनं मांडलं आणि मुलींना सारं कळतं. या आपल्या कवितेनं महाराष्ट्रभर जिची ख्याती झाली अशा गुंजन पाटीलला आमच्या तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आमंत्रित करूया. कवयित्री जी छत्रपती संभाजीनगर आणि खानदेशाच्या बाउंड्रीवर आलेली आहे, गुंजन पाटील आपल्या समोर आता कविता सादर करेल. जोरदार टाळ्या गुंजनसाठी. धन्यवाद दादा. आवाज पोहोचतोय माझा शेवटपर्यंत? कसं आहे, स्वप्नीलने सांगितलं की काही लोकांकडे गळा असतो, काहींकडे नरडा असतो. माझ्याकडे दोघं पण नाही आहेत. सूर लागत नाही आणि आवाज पोहोचत नाही. कविता नक्की पोहोचेल पण. हा, सुरू करते त्याआधी प्रशांत दादासाठी की कितना शरीफ इंसान है पत्नी पर फिदा है. वाह वाह. कितना शरीफ इंसान है पत्नी पर फिदा है और गजब ये है कि अपनी पर फिदा है. वाह वाह. कंसातलं महत्वाचं असतं नाही तर फिदा असणारे अनेक असतात. मभा चव्हाण आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात की साऱ्या जगात जर का काही विशेष आहे, साऱ्या जगात जर का काही विशेष आहे, माझी मिसेस आहे, माझी मिसेस आहे. पण एका गझलकारानं त्याचा शेर एका प्रेयसीसाठी टाकला लग्नानंतर, म्हणला साऱ्या जगात जर का काही विशेष आहे, याची मिसेस आहे, त्याची मिसेस आहे. गुंजन. सुरुवात करते त्याआधी आयोजकांचे खूप धन्यवाद. या संमेलनाबद्दल मी माझ्या मित्रांच्या तोंडून कौतुक ऐकलं होतं. 38 वर्षाची परंपरा असलेलं हे संमेलन, याच्या यादीमध्ये खूप मोठ्या लोकांची नावं आहेत. त्या यादीत कुठेतरी माझा समावेश होतोय तुमच्यामुळे. यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. मी आल्यापासून बघते, जशी गावात आले, गावात रांगोळ्या, पताका, ढोल ताशेचे पथक, हा मंडप गावाचा सण वाटतो. हा जे जपलाय तुम्ही, त्यासाठी तुमच्या स्वतःसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. माझा कविमित्र निलेश कुठेही जातो एक वाक्य म्हणत असतो की इथले रसिक असे आहेत ना की यांना पेट्यात टाकून दूर दूर एक्सपोर्ट केलं पाहिजे, की तिथल्या लोकांना कळायला हवं की रसिक कसे असले पाहिजे. मी आजपर्यंत हे वाक्य कुठेच वापरलं नाही, तो सगळीकडे वापरतो, पण मी आज हे वाक्य तुमच्यासाठी वापरते की तुम्हाला एक्सपोर्ट केलं पाहिजे. हापूस आंब्यांसारखं. हापूस आंब्यांसारखं. असो,
तुम्ही जे जपलंय त्यासाठी तुमची खूप खूप शुभेच्छा. आणि कवितेबद्दल बोलताना मी आधी एक 4 ओळी माझ्या सांगते की इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकल्या पावलासाठी भान व्हावे. मानसाला हा दुरावा सलतो मला, मानसातला हा दुरावा सलतो मला, माझ्या कवितेतून हे अंतर मिटावे. शब्द रुतले जे कंठात शाप बनून, कवीने त्या कथांचे स्वर व्हावे. इतकेच कवितेने या काळाला दान द्यावे, भटकल्या पावलांसाठी भान व्हावे. दादाने ज्या कवितेबद्दल सांगितलं ती कविता मी घेते. त्याआधी मला सांगायला आवडेल की कसं जनरल परसेप्शन असतं ना की बायकांना किंवा मुलींना खूप काही कळत नाही असतं ना, पण माझ्या कवितेतून मी सांगेल आणि हे नॉर्मली आहे की बायकांना मुलींना खूप काही कळतं आणि कधी कधी ना जरा जास्त कळतं. कवितेचं शीर्षक आहे या मुलींना सारं कळतं. तुमची दाद वेळोवेळी माझ्यापर्यंत पोहोचू द्या. कुणाचं कुणासाठी कुठे दुखतं, कुणाचं कुणासाठी कुठे दुखतं, कुणाला कधी काय खुपतं, कुठे फक्त धूर उठतो, कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळीच जळतं. खरंच सांगते या मुलींना सारं कळतं. प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे, प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुलीत जुगाड शोधणारे, प्रत्येक ठिकाणी मागे फिरणारे आणि प्रत्येक मुलीत जुगाड शोधणारे, गड आपल्याच ताब्यात सांगणारे, गड आपल्याच ताब्यात सांगणारे आणि तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीचाही नंबर मागणारे. इथे असं कुणी नाहीये पण स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार, स्वतःला बाजीराव समजणारे शिलेदार, अहो तिच्याही वेटिंग लिस्ट मध्ये असतात असे 4. दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट, दुसऱ्याची गाडी आणि तिसऱ्याचा शर्ट, अहो किती हो तुम्ही नॉनसेन्स. मुलींना डोळ्याची भाषा समजते, तिला असतो एक सिक्स सेन्स. मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं, मुलगी वयाच्या पुढे चालते हे तिला नैसर्गिक मिळतं. आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं. म्हणून उगाच त्रागा करायचा नाही, उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही, उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही. अहो अशा कुठे या पोरी पटतात, यांना अशी रोजच भेटतात. म्हणून उगाच त्रागा करायचा नाही आणि गल्लीत चक्राही मारायच्या नाही. अशा कुठे या पोरी पटतात, यांना अशी रोजच भेटतात. आणि जर एका गुलाबात पोरगी भाळली, जर एका गुलाबात पोरगी भाळली, हे तुमच्यासाठी बरं नाही. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बनवून ठेवेल, लग्नाचं मात्र खरं नाही. पुढच्या ओळी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमची दाद माझ्यापर्यंत पोहोचू द्या की कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात, कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात. तुम्हाला हवी असते हुरपरी, मुली लेकराचा बाप शोधतात. क्या बात आहे, जोरदार काय झाल्या पाहिजे या ओळीसाठी. पुन्हा एकदा या ओळी बोलते. कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात. तुम्हाला हवी असते हुरपरी, मुली लेकराचा बाप शोधतात. ज्याचं त्याचं गणित असतं, ज्याचं त्याचं गणित असतं, ज्याला त्यालाच हे जुळतं. आणि खरंच सांगते या मुलींना सारं कळतं. की कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले धावतो, कोणाच्या बापाचा पगार किती आणि कोणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं. हिशोबात बायका आणि मुली खूप पक्क्या असतात बरं. कोण मनाचे इमले बांधतो, कोण स्वप्नात बंगले धावतो, कोणाच्या बापाचा पगार किती आणि कोणाच्या खात्यात उधार किती सारं माहीत असतं. म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत, म्हणून उगाच थापा मारायच्या नाहीत आणि आनाभाकाही करायचे नाहीत. अहो हितभर छाती टिचभर सीना, हितभर छाती टिचभर सीना, जितकी जरुरी
तितकीच ताना. आहा, परत परत. हितभर छाती तिचभर सीना, जितकी जरुरी तितकीच ताना. आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा, आपल्याच गुऱ्हाळी आपला चोथा. याला कुठं हे वळतं? आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं. किती पसरायचं आणि किती सावरायचं मुलींना चांगलं ठाऊक असतं. ती जीवनाचा हिशोब मांडते आणि याचं सारंच भाऊक असतं. प्रेम, करिअर, नोकरी, लग्न याचा कुठे हिशोब जुळतो? प्रेम, करिअर, नोकरी, लग्न याचा कुठे हिशोब जुळतो? नवरा आणि बॉयफ्रेंड यातला फरक मुलींना चांगला कळतो. वा वा वा, टाळ्या झाल्या पाहिजे या वाक्यासाठी. चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक, चॉकलेट हिरो आणि सिक्स पॅक आयुष्यभर पुरत नाही आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही. जरा हसून बोललं ना की कामापुरतं मिळतं. मी खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. वा वा. पुढच्या वेळी ज्यांना खरंच प्रेम कळतं त्यांच्यासाठी. विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते. विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते. या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते. मुलींना हवा असतो विश्वास. मुलींना हवा असतो विश्वास. त्या डोळ्यात सागर दाटून बसतात. भाकरी परी करपत असताना काजळलेल्या तव्यापरी हसतात. तुझ्या नजरेत किंमत दिसू दे, तुझ्या नजरेत किंमत दिसू दे. या मुलीला विश्व मिळतं आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. वा 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 वा. कसं असतं, कविता कुठे कधी कोण सादर करतंय ना याच्यावर बरंच डिपेंड असतं. गुंजननी ही कविता जर कॉलेजमध्ये सादर केली ना तर कॉलेजची पोरं टेन्शन मध्ये येतात. पहिला पूर्ण सगळं कळतंय होय, पण आजचा बाब असा आहे यांना पण सगळं कळतंय की यांना काय काय कळतंय, त्यामुळे जरा निश्चिंत होते. पण मुलींच्या मनात काय चालू असतं हे कुणाला असं कळत नाही म्हणतात. आणि कॉलेजच्या पोरांसाठी काय काय चालतं हे सगळं खुलेआम सांगून टाकलं. यासाठी गुंजनसाठी सगळ्या तरुण पोरांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. तरुण पोरांनी म्हटल्याबरोबर टोपीवाले काका खूप जोरात टाळी वाजवतात. त्याला खरंच त्यांना असं कार्यक्रम संपल्यावर पहिले जाऊन त्यांना मी भेटणार इतना कोणी तरुण असतोय का वा. म्हणजे आहेत भारतात 52 वर्षाचे बिना लग्नाचे तरुण आहेत. मी सलमान आणि राहुल बद्दल बोलत नाहीये, पण असतं. पण या महिलांबद्दल आपण जे बोलतोय असंच असतं का? आमचा प्रशांत असणारे नावाचा एक कवी फार सुंदर लिहितो बघा. प्रशांत असणारे असं लिहितात की मुलगा म्हणाला दिव्याची वात वर कर, आई मला वाचता येत नाही. दिव्याची वात वर कर, आई मला वाचता येत नाही. बाप म्हणाला हे दिव्याची वात खाली कर, मला झोप येत नाही. बाप म्हणाला हे दिव्याची वात खाली कर, मला झोप येत नाही. रात्रभर बिचारी दिव्याची वात खाली वर करत राहिली आणि दोघांच्या आयुष्यात वातीसारखी जळत राहिली, वातीसारखी जळत राहिली. असं वातीसारखं ज्यांचं जगणं आयुष्यभर या नवरा आणि मुलामध्ये असतं, अशा महिला या ठिकाणी 50%. तो कायदा बिदा संसदेत नंतर होईल, लागू कधी होईल माहित नाही, पण कडोलीमध्ये मंडपामध्ये आज पुरुषांच्या बरोबरी नाही तर सावित्रीच्या लेखी उपस्थित आहेत. याचा खरंच मनाला खूप खूप आनंद होतो आहे. आणि अशीच एक प्रेमात, आता तुम्ही साहित्य संमेलन आपण आयोजित करतो, आपण राजकारणातला भ्रष्टाचार ऐकला असेल, तुम्ही वेगवेगळ्या संस्थांमधला भ्रष्टाचार ऐकला असेल, पण प्रेमामध्ये पण भ्रष्टाचार असतो. तुम्हाला माहितीये का? तुम्ही भ्रष्टाचार ऐकला असेल. आपले एक मंत्री एकदा परदेशात गेले, परदेशातल्या मंत्र्यांनी त्यांना अमेरिकेत दाखवलं. म्हणे तो 4 पदरी रस्ता दिसतोय का? म्हणे तो 2 पदरी आहे. नाही नाही 2 पदरी हा भ्रष्टाचार आहे म्हणे. तो म्हणला ओके, पुढच्या वेळेस तुला भारतात निमंत्रण. तो आला, हा पण त्याला फिरायला घेऊन गेला. म्हणे तो पूल दिसतोय? म्हणे नाही, इट्स कॉल्ड भ्रष्टाचार. तर असा प्रेमातला भ्रष्टाचार सांगण्यासाठी गुंजन पुन्हा एकदा तुमच्यामध्ये उपस्थित होते. जोरदार टाळ्या वाजवा प्रेमातला भ्रष्टाचार ऐकण्यासाठी. पुन्हा एकदा गुंजन पाटील. तुमच्या पिढीमध्ये प्रेमात असा भ्रष्टाचार होता की नाही माहित नाही. आमच्या पिढीतल्या प्रेमातला भ्रष्टाचार आहे. कवितेबद्दल दादा बोलला, मी सरळ कवितेकडे वळते की प्रेमाचं शीर्षक आहे प्रेमातला भ्रष्टाचार. प्रेमच येतंय तोंडात, काय करू.
हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. एक मोबाईल 3-3 सिम एकावर कुणाचंच भागत नाही. हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. एक मोबाईल 3-3 सिम एकावर कुणाचंच भागत नाही. तू माझं लपव मी तुझं, तू माझं लपव मी तुझं, हाच शिष्टाचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच वास येतो. हे कवी आमच्यामध्ये बसलेले नाहीत हा. अंडरलाईन. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच वास येतो. तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी, तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी. अरे काय हा अत्याचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. ती त्याला वादा करते, ती त्याला वादा करते, तोही तिच्या शब्दा खातो. ती त्याला वादा करते, तोही तिच्या शब्दा खातो. मागच्या दाराने निसटण्याचा विचार मनात पक्का राहतो. आज जगू उद्या बघू, आज जगू उद्या बघू हा नवा आजार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. तिचं स्टेटस खास असतं बर का, तिचं स्टेटस खास असतं, पण ती त्याला हाईड करते. आणि 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते. तिचं स्टेटस खास असतं पण ती त्याला हाईड करते. आणि 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते. अगं पोरांना इग्नोर करणं आपलं फार मोठं हत्यार आहे. पोरांना इग्नोर करणं आपलं फार मोठं हत्यार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. पोरी सारख्या पोरी नाही, पोरासारखे पोरं नाही. स्वप्नीलदा जवळ येईपर्यंत कळत नाही पोरगय की पोरगी. पोरी सारख्या पोरी नाही, पोरासारखे पोरं नाही. वरून लेवल ब्रँडेडचं आत्माल खरा नाही. ती छाती फुगवून चालते, ती छाती फुगवून चालते. याची कंबर बेजार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. पुढच्या ओळी की त्याचा मर्दपणा हरवला, त्याचा मर्दपणा हरवला, ती लाजण्याची कला विसरली. त्याचा मर्दपणा हरवला, ती लाजण्याची कला विसरली. शुद्ध मैत्री शुद्ध प्रेमावर व्यभिचारी कळा पसरली. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. वाह 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 वाह. अतिशय सुंदर असं पुढे चाललेलं हे कवी संमेलन. गुंजन आणि स्वप्नील हे दोघंही बहिणाबाई नादो महानोर भालचंद्र नेमाडे यांच्या भूमीतून आलेले आहेत. आणि तो एक वारसा ते समर्थपणे महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर चालवत आहे. या कवितांमधून आपल्याला हा अनुभव नक्कीच आला असेल. 2016 साली महाराष्ट्राचा महावक्ता हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते ज्याला मिळाला. आता तुकोबांच्या गावामध्ये म्हणजे देहूमध्ये ज्या ठिकाणी तो वैद्यकीय सेवा करतो आहे, डोळ्यांचा डॉक्टर आहे. गमतीने तो सांगतो की मी, त्याची पत्नी देखील डॉक्टर आहे, आमच्या वहिनी देखील डॉक्टर आहे. तो म्हणतो मी उजव्या डोळ्याचा डॉक्टर आहे, ती डाव्या डोळ्याची डॉक्टर. असा हा गमतीशीरपणे आणि अतिशय मिश्किल असलेला तितकाच गंभीर प्रकृतीचा कवी असलेला डॉक्टर स्वप्नील चौधरी यांना मी विनंती करतो की यानंतर आपली कविता रसिकांच्या समोर ठेवावी. स्वप्नील चौधरी. धन्यवाद. ते कसं असतं नाही का, एखाद्या मित्राला वाढदिवसाला जर थोडी हवा करायची असेल तर तो कसं मित्राकडे फोन देऊन सांगतो, समजा अमोलचा वाढदिवस आहे, अमोल 2 मिनिटं बिझी आहे, करेल तुम्हाला कॉल बॅक. तसं मलाच कविता म्हणण्यासाठी, माझीच हवा करण्यासाठी माझ्याच मित्रांनी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल
प्रशांत भाऊंचे मी मनापासून आभार मानतो. इथं प्रत्येक जण शाळेत गेला असेल अशी आशा बाळगतो आणि शाळेतलं प्रेम ही कविता शाळेत गेलेल्या सगळ्यांसाठी सादर करतो. त्याच्या आधी एक चारोळी की मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय, मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय, आणि तिचा शेवटचा रिप्लाय आला वऱ्हाडालं चल बाय. असं तुमच्या कुणाच्या आयुष्यात झालेलं नसावं. ज्यांच्या झालं असेल त्यांच्या वेदनेचं हास्य मला दिसलं. ते टोपीवाले काका, मी त्यांच्याकडे न पाहता बोलतो कारण सगळे त्यांना ओळखून घेतील, पण ते काका मला नंतर 100% पत्र पाठवतील. म्हणतील बेटा तू माझ्या काळजावरची जी खपली काढली ना ती फार अशी मला हवीशी वाटली. त्या काकांसाठी ही कविता. काका तुमचं नाव काय मला माहित नाही, तुमचं गाव कडोली आहे एवढं मात्र नक्की, आणि हे प्रेमाचं कडोली गाव आहे. या प्रेमाच्या गावातील प्रेमाच्या लोकांसाठी शाळेतलं प्रेम की वाटायचं शाळेत तिच्यासोबत पावसात भिजलं पाहिजे, वाटायचं शाळेत तिच्यासोबत पावसात भिजलं पाहिजे, हात धरून नाचलं पाहिजे, पण मास्तर म्हणायचे पोरा मोठं व्हायचं ना मग खूप खूप वाचलं पाहिजे. कुणाचं ऐकावं मास्तर का मन आतल्या आत व्हायचं रण, मास्तरांचं ऐकून मनाचं ऐकायचं राहून जायचं आणि तिच्यासोबत भिजण्याचं स्वप्न पावसात वाहून जायचं. आता तिचं लग्न झालंय, आता तिचं लग्न झालंय, तीही पावसात भिजत असेल, नवऱ्यासोबत नाचत असेल, माझ्या कविता वाचत असेल आणि म्हणत असेल मनामध्ये कधी वाचायचं कधी नाचायचं, कधी नाचायचं कधी वाचायचं, कळायला हवं होतं खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं, मिळायला हवं होतं खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं, मिळायला हवं होतं. हा आमचा आयुष्यातला प्रेमभंग अनेक वेळा होतो. येताना पाहत होतो शेती समृद्ध असा भाग आहे. इथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. उद्योग व्यवसायाचं प्रमाण असलं तरी शेतीवर अवलंबून बरीच लोक आहेत. अशा आमच्या शेतकऱ्याचाही प्रेमभंग होतो. तो शेतकऱ्याचा प्रेमभंग या पावसाशी होतो, या मातीशी होतो. कधी पेरलं ती माती उगवत नाही, मातीने उगवलं तर वरतून पाऊस पडत नाही. आणि या मातीचा आणि पावसाचा होणारा प्रेमभंग आयुष्यात मात्र शेतकरी बापाच्या आयुष्याला दुःख देऊन जातो. त्या दुःखाची एक कविता कर्जबाजारपणाची जिंदगी. कविता आवडली तर टाळ्या वाजवू नका, कविता आवडली तर माझा नंबर घेऊन मला भेटू नका, बोलू नका, पण कविता तुम्हाला मनाला भावली तर कोणत्याही शेतकऱ्याची 10 रुपयाची मेथीची जुडी घेताना 8 रुपयाला 9 रुपयाला दे अशी त्याच्याशी भाव तुम्ही करू नका. कदाचित त्या 1 रुपयामध्ये त्याच्या लेकराचा पेन येणार असेल, कदाचित त्यातनं मिळणाऱ्या 2 रुपयामध्ये त्याच्या लेकराची वही येणार असेल, कदाचित शाळेची फीस त्यामधनं भरली जाणार असेल आणि त्याच्या लेकराला या शेतीवरती अवलंबून न राहता काहीतरी उद्योग धंदा नोकरी पाणी मिळणार असेल. म्हणून कळकळीची विनंती करतो त्या शेतकऱ्याशी पुन्हा भाव करू नका. 300चा बर्गर घेताना 299 रुपये दिले आपले तरी बर्गर भेटत नाही. मग त्या शेतकऱ्याला बघा काळ्या मातीतनं सोनं काढतो. त्या शेतकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या टाळ्यांच्या गजरामध्ये कविता सादर करतोय. कवितेचं नाव कर्जबाजारपणाची जिंदगी. गावातल्या एकानं गैपास घेतला तेव्हापासून लय हुशार झालंय गण्या. गावातल्या एकानं गैपास घेतला तेव्हापासून लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीला बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली त्यानं. बापाच्या हाताने दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. अहो आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं पाचदा उठतो. बाप जिद्द आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतोन जरसा खाद बाजूले झाला. गण्या सेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्लीये त्याच्या मनानं. औंधाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. औंधाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. मागीन तरी कसे खांद्या लोगेल बहिणीच्या लग्नाच्या काळजी ना. जैनारी माय आणि कडाक्याच्या थंडीत उघडा भप भरण करणारा बाप रोज उघड्या डोळ्यानं पाहत होतो. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासून बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात दस्स होत. आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत. पुढच्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही.
पुढच्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. अनवाणी पायात काच घुसलंय बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन. म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण दोस्त हो, पण रसिक हो, माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात. गण्या मला महात दिसतो तू ह्यात दिसतो. हा गण्या मला महात दिसतो तू ह्यात दिसतो. चेक करून पाहिलं ना, हा गण्या प्रत्येकात लपेल असतो. असं सगळं झालं म्हणून गण्या हारत नाही, गैपास घेऊन मरत नाही. असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही, गैपास घेऊन मरत नाही. की माझ्याच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो. माझ्याच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो, कुढत नसतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. आणि तुमची या कडोली गावातली सगळी वाघासारखी लढणारी ही गण्याची जमात, या जमातीला पुन्हा एकदा सलाम करतो. धन्यवाद. यानंतर गुंजन पाटील यांनी आपली कविता ठेवावी. माझी स्त्री जाणीवीची एक कविता, बोललंच पाहिजे. मला माहित आहे बोलल्याने फरक पडतो म्हणून मी बोललंच पाहिजे. मला माहित आहे बोलल्याने फरक पडतो म्हणून मी बोललंच पाहिजे. कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही. कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही किंवा काहीच विचारही करणार नाही. आणि माझं काहीच न बोलणं, काहीच न विचार करणं माझं गेल्याचं प्रमाण असेल म्हणून मी बोललंच पाहिजे. मी जाळली जाऊ शकते, मी जाळली जाऊ शकते भर रस्त्यात किंवा घरातही. त्याआधी मला सांगायचंय की कधीही नव्हते इतके नकोसे झाले आहे मला माझे हे अवयव जे कोरून ठेवले आहे तुम्ही अजंता आणि खजुराहो मध्ये सौंदर्य प्रतीके म्हणून. मला तुमची कलेची आसक्ती आवडते हो, मला तुमची कलेची आसक्ती आवडते. पण मला सुंदर दिसण्याची सक्ती नको आहे. मलाही आवडतो वेंधळेपणा, मलाही आवडतो वेंधळेपणा. ते विस्कटलेले केस आणि बिना मेकअपचा तो फेस. ते जोराजोरात हसणं आणि पालथी मारून बसणं. पण मला ते करू दिलं जात नाही, पण मला ते करू दिलं जात नाही. मला संस्कृतीचा तो पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही. मला संस्कृतीचा तो पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही. आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही. माझ्यासाठी तयार केलेल्या साच्यात मला कोंबताना माझा जीव गुदमरतो. माझ्यासाठी तयार केलेल्या साच्यात मला कोंबताना माझा जीव गुदमरतो. शरीर राहते जिवंत, आत्मा तेवढा मरतो. मग मला प्रश्न पडतो की बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे? बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे? बाई म्हणजे भरड धान्य आणि संस्कृती म्हणजे काय जात आहे? मी तेच पाहते जे तुम्ही दाखवलं, मी तेच पाहते जे तुम्ही दाखवलं. मी तशीच राहते जसं तुम्ही वागवलं. तुम्ही म्हणाल तिथे मी उभी राहते, तुम्ही म्हणाल तिथे मी उभी राहते. आणि बाई स्वतःलाही पुरुषाच्याच नजरेनं पाहते, बाई स्वतःलाही पुरुषाच्याच नजरेनं पाहते. मग माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं, माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं. काय बाईला सुंदर दिसण्याची हौस असते? बाईला सुंदर दिसण्याची हौस नसते, ती तिची गरज असते. एखाद्या शेळपट पोरानं तिला पाहून नाकारणं तिला आयुष्यभर बोचते. वाह वाह. मग रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर, रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर. कदाचित जखमांच्या खुणा लपवीत असते. बघा ना, तरी ही बाई किती सुंदर हसते. वाह वाह.
मैदान गाजवण्याची अन फड सजवण्याची इच्छा माझीही असते. मैदान गाजवण्याची अन फड सजवण्याची इच्छा माझीही असते. मलाही वाटतं उंच भरारी घ्यावी आणि शिखराला जाऊन भिडावं. एखाद्या हळव्या काळजाच्या राजानं माझ्यासाठीही रडावं. वाह. पण करणार काय ती नित्य नियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते. ती नित्य नियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते आणि माझ्या नकाराची प्रत म्हणून प्रियंका आणि अंकिता भर रस्त्यात जाळली जाते. म्हणून मी बोललंच पाहिजे, कारण बोलल्याने फरक पडतो. मग मला सांगायचंय की आता मलाही हवा आहे अधिकार नकार देण्याचा. आता मलाही हवा आहे अधिकार नकार देण्याचा. तस्लिमा नसरीन आणि शाराश गुप्ता होऊन सुद्धा आपल्याच देशात राहण्याचा. ज्या बोलल्यात त्या जाळल्या किंवा मारल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे. ज्या बोलल्यात त्या जाळल्या किंवा मारल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे. पण न बोलता न विचार करता माणूस मरतोच की, म्हणून बोललंच पाहिजे. वाह वाह वाह. काही कवितांच्या नंतर काय बोलावं हे कळत नाही. रसिकांमध्ये पसरलेली गंभीर शांतता ही त्या कवितेला मिळालेली दाद असते. गुंजन, तू आणि तुझ्यासारख्या अनेकांनी बोललंच पाहिजे, ही हिंमत केली पाहिजे. जरी रस्त्यावरून फरफटत नेलं ना, जंतर मंतरवर आंदोलन करताना बोललं म्हणून, तरी तुम्ही लेकींनी बोललं सोडणं नाही पाहिजे. तुम्हाला तुमचा खेळ सोडावा लागला ना, तुम्हाला तुमची पदकं परत करावी लागली ना साक्षी मलिक सारखी, तरी तुम्ही बोललं पाहिजे. कारण बोललं नाही तर माहित नाही उद्या तुम्हाला दिलेला जगण्याचा अधिकार तुमचा अबाधित राहील की नाही, की तोही हिरावला जाऊ शकतो. म्हणून समस्त वर्गातल्या स्त्रियांसाठी गुंजनची ही बोलकी कविता होती. आमच्या समाजाचं हे दुःख नाही की आम्ही बाईला बाई म्हणून समजून घेतो, पण माणूस म्हणून समजून घेत नाही. मी माझ्या एका मासिक पाळी नावाच्या कवितेमध्ये लिहिलं होतं की आपल्या अंगातून वाहणारं आणि तिच्या योनीतून वाहणारं रक्त, आपल्या अंगातून वाहणारं रक्त आणि तिच्या योनीतून वाहणारं रक्त, किती फरक असतो नाही रक्ता रक्तात. मग तुझ्या अभिषेकानं प्रसन्न होणारा तिच्या योनीतल्या रक्त वाहणाऱ्या दिवसात वाटतो. आणि हा मुद्दा तुम्हाला पटतो. मानलं रे मानलं तुम्हाला विटाळ मानणाऱ्यांनो. बरं चला मानलं, तिच्या हातचं तेवढंच आपल्याला चालत नाही. तीही अजून घाबरतेच, त्याविषयी चकार शब्द बोलत नाही. तिचं काम चालतं, तिचं राबणं चालतं, निस्वार्थीपणे वागणं चालतं, पण चालत नाही तिची आपलेपणानं काळजी घेणं आणि पोट दुखताना तिला 4 दिवस आराम देणं. कारण बायकोला ताईला आईला बाई म्हणून स्वीकारताना माणूस म्हणून स्वीकारायचं राहून जातं. आणि प्रत्येक महिन्यात तिच्या योनीतल्या रक्तासोबत आमचं माणूसपणही वाहून जातं, आमचं माणूसपणही वाहून जातं. असं माणूसपण वाहून जाणाऱ्या काळामध्ये या समस्त महिलांसाठी गुंजन इतक्या ताकदीनं लिहिती आहे. एकदा जोरदार टाळ्या गुंजनसाठी झाल्या पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीवर व्यक्त झाला नाही तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला गृहीत धरलं जातं, तिसऱ्या वेळेस तुमच्यावर ती गोष्ट लादली जाते आणि चौथ्या वेळेस तुम्ही जर ती गोष्ट स्वीकारली नाही तर तुम्हाला ती शिक्षा म्हणून स्वीकारायला लावायला हे मागे पुढे पाहत नसतात. म्हणून स्त्रियांनी आपल्या वेदनांविषयी आपल्या दुःखाविषयी बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. आणि असंच या स्त्रियांच्या वेदनेवर भाष्य करणारा आमचा प्रशांत केंद्रे नावाचा मित्र, ज्याचा गुलमोहराचं कुंकू नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, ज्याला युवा साहित्य अकादमीच्या प्रथम 5 मध्ये ज्याचा समावेश करण्यात आला, ज्याच्या कवितेची महाराष्ट्रभर चर्चा झाली, त्याच गुलमोहराचं कुंकू नावाची कविता म्हणण्यासाठी मी प्रशांत केंद्रे यांना विनंती करतो. तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया प्रशांत केंद्रे. अजून इकडे काय कर्नाटक सरकारने जीएसटी लावलाय का टाळ्यांवरती? अजून नाही लागला ना? मग वाजवू शकता. गुंजन आणि स्वप्नील या दोघांच्या कवितेच्या नंतर या ओळी मला सांगाव्याशा वाटतात. सगळेच विचारतात पुढे कोण व्हायचे, सगळेच विचारतात पुढे कोण व्हायचे, या त्यांच्या प्रश्नानं माझ्या मनात यायचे. आहे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे, आहे प्रश्न चांगला काय उत्तर द्यायचे. देवही नाही ना दानव व्हायचे, देवही नाही ना दानव व्हायचे. खूप काही करायचे, खूप काही व्हायचे, पण पहिल्यांदा तर मला मानव व्हायचे, पहिल्यांदा तर मला
मानव व्हायचे. माणसाला माणुसकी नाही ही आहे माणुसकीची खंत. माणसाला माणुसकी नाही ही आहे माणुसकीची खंत. मानवताच परमधर्म नित्य वदले ऋषी महात्मे संत. जन्म झाला म्हणजे जगावं लागतं. जन्म झाला म्हणजे जगावं लागतं. पोटाचं खळग साऱ्यांनाच भरावं लागतं. काहींना इथं गरिबीचं समाधान मानावं लागतं. तर जगता जगता काहींना आभाळ पण येतं. पण आभाळ पण आलं म्हणून भुगायचं नसतं. मातीला कधीही भुलायचं नसतं. सगळं काही संपतं, सारं निघून जातं. आपलं हवेत उडणं का जन्माला पुरतं. आभाळानंही आभाळ पण सोडायचं असतं. मनसोक्त मातीला भिडायचं असतं. आभाळानंही आभाळ पण सोडायचं असतं. मनसोक्त मातीला भिडायचं असतं. नातं कधी कुणाशीही तोडायचं नसतं. माणसाशी माणूस नेहमी जोडायचं असतं. माणसाशी माणूस नेहमी जोडायचं असतं. आणि माणसाशी माणूस जोडण्याचं काम साहित्य, कविता हे नेहमी करत असते. माथ्यावरती ऊन जरी सूर्य रोज पाखडी. माथ्यावरती ऊन जरी सूर्य रोज पाखडी. त्या कोरड वाहूनेच दिली कवितेची बाराखडी. मग झाडा झुडपांचाही मजला असा संसर्ग झाला. मिळाले हे कवितेचे रान माझाच निसर्ग झाला. मिळाले हे कवितेचे रान माझाच निसर्ग झाला. 15 वर्षांपूर्वी गुलमोहराचं कुकू ही कविता लिहिली. सयाजी शिंदेंनी ती ऐकली. धोंडी नावाच्या सिनेमामध्ये तिला स्थान मिळालं. या कवितेने नोकरी मिळाली, आयुष्य उभं केलं. या संग्रहाचा युवा साहित्य अकादमीच्या अंतिम 3 संग्रहांमध्ये समावेश होता. तीच कविता आपल्यासमोर आता ठेवतो आहे. शेतकरी बापाचा गण्या अस्वस्थ होऊ नये, तो भरकटत जाऊ नये आणि माणसाने कधी माणसाच्या नात्याची फारकत घेऊ नये म्हणून मी गातो. आता पावसा मातीशी कर लगीन साजर. आता पावसा मातीशी कर लगीन साजर. गुल मोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर. गुल मोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर. बाभळीच्या हळदीनं कर हळद सोहळा. बाभळीच्या हळदीनं कर हळद सोहळा. गळा घालाया मातीच्या अनगारांच्या तुम्हाला. गळा घालाया मातीच्या अनगारांच्या तुम्हाला. तुझी निघू दे वरात, तुझी निघू दे वरात बिजलीच्या तालावर. आता पावसा मातीशी कर लगीन साजर. गुल मोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर. अक्षदाही टाकतील झाड वाळल्या पानाच्या. अक्षदाही टाकतील झाड वाळल्या पानाच्या. येरे पावसा म्हणता टाळ्या लागाव्या जनांच्या. येरे पावसा म्हणता टाळ्या वाजाव्या जनांच्या. उन्हाचाही अंतरपाट, उन्हाचाही अंतरपाट व्हावा क्षणामधी दूर. आता पावसा मातीशी कर लगीन साजर. माती येड्या आनंदानं जाईल दरवळून. माती येड्या आनंदानं जाईल दरवळून. तू घेताना कवळून लाजेल हिरवळून. तू घेताना कवळून लाजेल हिरवळून. तुमच्या पहिल्या रातीला, तुमच्या पहिल्या रातीला तेव जांभळा अंधार. आता पावसा मातीशी कर लगीन साजर. पाऊस वेळेवरती पडावा ही सगळी माणसं अशीच 50 वर्ष 100 वर्ष जमावी
आणि आपल्या कष्टाचं चीज व्हावं, राबणाऱ्याला त्याच्या कष्टाचं मोल मिळावं, यासाठी शेवटचं कडवं. कधी पावसा मातीला फारकत नको देऊ, कधी पावसा मातीला फारकत नको देऊ, तिच्या धाराला राहो तुझे आभाळाचे बाहू, तिच्या धाराला राहो तुझे आभाळाचे बाहू. सूर्य लावील नादाला तुला, सूर्य लावील नादाला तुला, बोलावील वर तरी पावसा तू तवा सोडू नको रे संसार, तरी पावसा तू तवा मोडू नको रे संसार. गुलमोहराचं कुकू तुझं ठरू दे रे खरं, पावस मातीशी कर लगीन सादर. वाह वाह वाह, क्या बात है प्रशांत दादा, क्या बात है. सहसा एखादं भाषण चालू असलं की चिठ्ठी येते, थांबा, पण ही चिठ्ठी तशी नाही. आमच्या केंदळे मास्तरांना फरमाईश आलेली आहे. म्हणजे बघा कवीचं किती चांगले दिवस आलेत हो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्हाला नाही का असं, आता समजा कोणता फाटा होता सकाळी आम्ही उतरलो इथे, ते बेंडाळी फाटा, बेंडाळे फाटा, ते नाव आता 2-3 वेळा म्हटलं की लक्षात राहील माझ्या. म्हणजे पूर्वी कसे दिवस होते, कवी त्या ठिकाणी उतरला, त्यांनी फोन केला, आता आम्हाला घ्यायला लगेच 4 व्हीलर आली होती, लगेच त्यांनी आणलं बरं का. मी पूर्वीचं सांगतो कसं, म्हणजे दिवस बदलतात बघा, कवींचे दिवस कसे बदलले. तर फोन यायचा, आम्ही उतरलोय, मग ते म्हणायचे एक सिमेंटची गाडी येणार आहे, त्या सिमेंटच्या गाडीला लटकून तुम्ही या. पण आता दिवस बदलले, कवीला म्हणायचे आता झालंय आवरा. पण बघा फरमाईश यायला लागल्या. हे सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात होत नाही, हे कडोली सारख्या ठिकाणी होतंय, कारण तितका जाणकार रसिक वर्ग या ठिकाणी आहे. मगाशी कथाकथन ऐकत होतो, त्या 3 ताई ज्या कथाकथन करत होत्या ना, अफलातून शंकर पाटलांना आम्ही ऐकतोय की काय असं फाड 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 त्या बोलत होत्या आणि असं विश्व समोर उभं करत होत्या. या ज्या लोकांना तुम्ही आता संधी देताय ना नवोदितांना, भविष्यामध्ये या 3ही सावित्रीच्या लेखी पुढे महाराष्ट्रभर कथाकथनानं महाराष्ट्र गाजवल्याशिवाय राहणार नाही. तितकी ताकद असते हो. साहित्यिकांच्या नादाला फार लागायचं नसतं, साहित्यिकांमध्ये फार ताकद असते. आचार्य अत्रे तुम्हाला माहित असतील, ते एकदा पायी रस्त्याने चालले होते, मोटार गाडी घरी होती. आता काही लोकांना सवय असते ना चिमटी काढायची, तुमच्याकडेही असतील काही. मग कसं झालं संमेलन, डोनेशन तर काही देत नसतील, पण चिमटी काढायची सवय असते. तशी आचार्य अत्रेंना एकाने चिमटी काढली. मग काय अत्रे बुवा, गाडी मोटार विकली का काय, आज पायी. अत्रे हुशार होते, ते म्हटले तुम्ही आज एकटेच दिसताय, वहिनी कुणासोबत पळून गेल्या की काय. मी काय सांगतोय, कवी हे डेंजर प्रकरण असतं, आणि त्याहून डेंजर असते कवीची बायको. पण त्या बायको या माणसाने कविता लिहिली. आणि मी शेवटी तुम्हाला नवऱ्यावर कविता ऐकवणार आहे. एकदा आमच्या प्रशांत भाऊंना मला म्हटले, डॉक्टर अर्जंट एखादा चांगला दातांचा डॉक्टर असेल तर सांगा. म्हटलं काय झालं, मी तर डोळ्यांचा आहे. नाही म्हटले दातांचा नाशिकमध्ये कोणी मित्र असेल तर सांगा. म्हटलं काय झालं, 2 दात पडले. म्हटलं काय झालं, म्हणे लाडू केले होते म्हणे बायकोनी, फार कडक होते. म्हटलं मग सांगायचं ना, खायचे नाही काय, दात पडूस तर खायचे. सांगितलं ना म्हणे मी. तर असे कवी, कवीची बायको, हे सगळं काल्पनिक आहे, याचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. आणि आता केंद्रे मास्तरांना आमच्या जी फरमाईश आलेली आहे, पाठ्यपुस्तक ही कविता त्यांनी सादर करावी. आपण कवी संमेलनाच्या उत्तरार्धाकडे जात आहोत. यानंतर सगळ्या 3ही कवींच्या एक कविता होऊन आपण कवी संमेलनाचा समारोप करणार आहोत. आता तुम्हाला एकदाही तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही, त्यामुळे आम्हाला वाटतं तुम्हाला बोरच झालेलं नाही. आम्ही उजडूस तोड करत असतो. एकदा कोल्हापूरला बरं काही तुमचं जवळ ना कोल्हापूर, आम्हाला घाबरून का राहावं लागतं सांगू का, टोपीवाले काका इकडचे, आम्हाला घाबरून का राहावं लागतं माहितीये का, तिथं पोलीस प्रशासन पण सकाळ वाजणार का, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा एकदा.
आम्हाला घाबरून का राहावं लागतं. कोल्हापूरला एकदा मी कविता सादर करत होतो, असंच रंगलो रंगलो, लोक म्हटले अजून अजून अजून. आणि एक आला ना पहिलवान बाजूला, त्याने ते लोंगुटवरच आला तो असा, हातामध्ये तो काय असतो फिरवायचा दांडा त्याचा, तो आणला त्याने गदा मोठा आणि उभा राहिला. मी म्हटलं शेवटच्या एकच ओळ आहे, झालं माझं, अहो एकच, ती पण म्हणत नाही. म्हटलं हा हा तुम्ही निवांत म्हणा म्हटले. मग काय तुम्हाला बोलवलंय कोणी, त्याला पाहतो म्हटले. तसं आमच्या नेसरकर सरांना, मनगेकर सरांना, आमच्या गिरीधर भाऊला असं होऊ नये याची काळजी आम्ही घेणार आहे. तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आमच्या प्रशांत भाऊ सादर करतायत पाठ्यपुस्तक कविता. इथं लहान मुलं मोठ्या संख्येने आहेत आणि आपणही सर्वजण शाळेतून पुढे आलेलो आहोत. ही बाल कविता आहे. शाळा माझी सुंदर आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. मानवतेच्या संस्कारांचा, मानवतेच्या संस्कारांचा परिपाठातून जागर आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. नेसरकर मॅडम समोर आहे. मोठ्या बाई प्रेमळ मचा, मोठ्या बाई प्रेमळ मचा, ओठी त्यांच्या साखर आहे. कुणी विचारो प्रश्न किती, कुणी विचारो प्रश्न किती, साधे सोपे उत्तर आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा आपली सुंदर आहे. वर्ग शिक्षिका आई समत्या, नाही कुठले अंतर आहे. सर आमचे पण, नेसरकर सर, सर आमचे पण शिस्त लाविती, सर आमचे पण शिस्त लाविती, त्यांच्या विषयी आदर आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. संगणकावर शिकतो आता, संगणकावर शिकतो आता, प्रोजेक्टरचा वापर आहे. गणिते करतो, चित्र काढतो, गणिते करतो, चित्र काढतो, सुंदर माझे अक्षर आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. जीवलग येथे किती मिळाले, जीवलग येथे किती मिळाले, गौतम अकबर शंकर आहे. निकाल आमचा अभिमानाचा, निकाल आमचा अभिमानाचा, निकाल आमचा अभिमानाचा, निकाल आमचा अभिमानाचा, निकाल आमचा अभिमानाचा. 100 पैकी 100 पैकी 100 आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी सुंदर आहे. जे या नवीन पिढीला घडवणारं जर सगळ्यात मोठं कुणी असेल ना, तर तो शिक्षक असतो. कारण एकच शिक्षक एका वेळी 60 मुलं म्हणजे अख्ख्या एका गावाचं भविष्य तो मास्तर घडवत असतो. आणि असे असंख्य मास्तर आजच्या संमेलनामध्ये, आयोजनामध्ये आहेत. काही रिटायर आहेत,
काही आता सध्या नोकरीला आहेत, पण सर्वजण तन मन आणि धनानं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि आता आपण कवी संमेलनाच्या उत्तरार्धात येत आहोत, कारण इथे 5:05 झालेली आहेत आणि 5 किती मिनिटांनी आपल्याला कवी संमेलन संपवायचंय? अर्धा तास चालेल असं ते म्हणताय. ऐकणाऱ्यांना किती तास चालेल? मी डोळ्याचा डॉक्टर आहे, कानाचं मला काही कळत नाही. 9ला यांची गाडी आहे, माझी 11ला आहे. हे संपल्यावर मी अजून 1 तास तुम्हाला ऐकवेल, त्यात काही हरकत नाही. पण तुम्ही खूप चांगलं ऐकताय. टोपीवाले काका चांगलं ऐकताच आहे, पण तुम्ही सुद्धा खूप चांगलं ऐकत आहात, मन लावून ऐकत आहात. नाही तर काही जण कविता अशा ऐकतात जसा त्यांचा चेहरा माझा चेहरा, याच्यामध्ये त्यांच्या सासूसारखा त्यांना दिसतो. इतकं गंभीर होऊन ऐकू नका. आम्ही फारसं गंभीर तुम्हाला ऐकवत नाहीये. विनोदी अंगाने आपण एक एक गोष्ट ऐकत आहोत. पण कसं असतं, नुसतं मनोरंजन करून फायदा नसतो. जाताना काहीतरी समाजाला देणं आपल्या कवितेतनं लेखातनं दिलं गेलं पाहिजे, यासाठी हे कवी संमेलन आहे. आणि कवितेच्या शेवटाकडे येत असताना प्रबोधनाच्या आम्ही 3 कविता आता सादर करणार आहोत. आणि यानंतर मी गुंजनला विनंती करतो की त्यांनी आजच्या कवी संमेलनातली आपली अखेरची कविता, जी स्त्रियांच्या प्रश्नावरती भाष्य करते, ती ऐकावी. याच्यानंतर फक्त 3 कविता होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया गुंजन हिचं. जोरदार म्हटल्यावर मराठी भाषा सगळ्यांना कळते असं मानतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गुंजनसाठी. स्वप्नील खरंच म्हणतो, कवी खूप हुशार असतात बरं का. म्हणजे हा मागच्या तासाभरापासनं टोपीवाले काका जे म्हणतोय ना, त्याची हुशारी अशी आहे, मागे कमीत कमी 15-20 टोपीवाले काका बसले. सगळ्यांना वाटत असेल मलाच म्हणतोय, म्हणून टाळ्या जोरात येत आहेत. असो, पण खरंच मी खूप संमेलनं पाहिलीत. हे पहिलं असं संमेलन आहे की नॉर्मली संमेलनांना जसा वेळ जातो गर्दी कमी होत असते. इथे जसा वेळ जातोय गर्दी वाढत जाते आणि मंडपाच्या बाहेरपर्यंत खुर्च्या पडतात. कवितेकडे वळते. कवितेचं शीर्षक आहे बाईपणाचा धर्म. सगळ्या बायकांसाठी ही कविता. की ते म्हणतात काळ बदलला, ते म्हणतात काळ बदलला, बदललाही असेल कदाचित. ते म्हणतात काळ बदललाही असेल कदाचित, पण बाईनं एखाद्या पुरुषाला नासवलं, बाईनं एखाद्या पुरुषाला नासवलं की मुली नासवलं असं होताना दिसत नाही. काळ बदलला म्हणून बाईपणाचे संदर्भ मिटत नाही. बाईने बाईपणाचा धर्म जपला पाहिजे. बाईने बाईपणाचा धर्म जपलाच पाहिजे. इतकंच काय, तो धर्म तिला शिकवला जातो. इतकंच काय, तो धर्म तिला शिकवला जातो. तसा बाईचा दुसरा कुठला धर्म शिल्लक राहतो? ती हिंदू किंवा मुस्लिम नसते, ती शीख किंवा इसाईही नसते, ती केवळ बाई असते. आणि सारे धर्म तिच्या विरोधात असतात. तिच्या शरीराला बंदिस्त करून तिला छळतात. धर्म असो की पुरुष बाईच्या शरीराभोवती घुटमळतात. आजचा स्त्रीवाद 4 पुस्तके, कविता किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही. आजचा स्त्रीवाद 4 पुस्तके, कविता किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही. स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात. स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात. बाया हळव्या कोमल असतात, पुरुष हिंसक कठोर असतात. स्त्री पियक्कड नामद अहंकारी पुरुषाशी जुळवून घेऊ पाहते. स्त्री पियक्कड नामद अहंकारी पुरुषाशीही जुळवून घेऊ पाहते. मात्र केवळ सिगारेट पिणारी मुलगी समाजासाठी संकट होऊन जाते. मात्र केवळ सिगारेट पिणारी मुलगी समाजासाठी संकट बनून जाते. चाकोरी तोडून 4 बायांशी सलगी करणारा पुरुष मर्द गणला जातो. चाकोरी तोडून 4 बायांशी सलगी करणारा पुरुष मर्द गणला जातो. आणि हेच जर बाईनं केलं तर व्यभिचार मानला जातो. काळ कोणताही असो, त्यानुसार बाईचं एक रूपक बनवलं जातं, तोडलं मरोडलं जातं. कधी बाई विटाळ चांडाळ असते, कधी बाई विटाळ चांडाळ असते. कधी सती बनवतात
तर कधी देवी भासते आणि आज तर सेक्स डॉल मडोना हवी असते. बाईसाठी काळ कधीच बदलत नाही. बाईसाठी काळ कधीच बदलत नाही. बदलतात तिची रूपकं, बदलतात बाईपणाचे संदर्भ. काळ बदलला म्हणतात, काळ बदलला म्हणतात, बदललाही असेल कदाचित. काळ बदलला म्हणतात, बदललाही असेल कदाचित. अजून तो बाईला माहीत नाही, अजून तरी तो बाईला माहीत नाही. वा, काळ बदललाही असेल कदाचित, पण तो अजूनही बाईला माहीत नाहीत. बाईपणाचे बदलत जाणारे संदर्भ आजच्या आपल्या कवितेतून, आपल्या लेखणीतून रेखाटणारी गुंजन खरंच आजच्या या नव्या पिढीचं खूप दमदारपणे, समर्थपणे नेतृत्व करत आहे. खूप गंभीर अंगाने जाणाऱ्या आशयघन अशा तिच्या कविता आहेत. भविष्यात या कविता तुम्हाला नक्कीच पाठ्यपुस्तकातही दिसतील आणि तुमचे गुरुजी तुम्हाला त्यावर शिकवताना दिसतील. या शुभेच्छा गुंजनला या कवी संमेलनामधून मी देतो. आणि कवी संमेलनाच्या शेवटच्या 2 कविता आपण आता ऐकणार आहोत. मगाशी मी कडोली कडोली विचार करत होतो आणि मला वाटलं कडोलीचा नेमका अर्थ काय असेल बरं. कडोलीचा नेमका अर्थ काय असेल असा मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं आणि माझ्या मनाने मी एक अर्थ लावला. कडोली म्हणजे काय, माझ्या मनाने मी एक अर्थ लावला. बघा, तुम्हाला पटला तर नक्की टाळ्यांनी त्याला उत्तर द्या. मला वाटलं क म्हणजे कवितेला समरस झालेलं गाव. क म्हणजे कवितेला समरस झालेलं गाव. डोक्यावर घेतलाय साहित्य ज्यांनी आणि लीन होतायत जे साहित्याच्या चरणाशी, असं समर्पक वर्णन मला कडोलीचं वाटतं. या कडोलीकरांच्या खरंच परत एकदा तुम्हाला मुद्रा करावा. आम्ही सगळीकडे असं म्हणत नक्कीच नाही, लक्षात घ्या. आम्ही सगळीकडे खरंच असं म्हणत नाही. इतका दमदार रसिकजन 38-39 वर्षे ही कान तयार करण्याची जबाबदारी या आयोजकांनी जी घेतली आहे ना, त्याचं हे उगवतं वटवृक्षाचं रूप होतं ना, सुरुवातीचं अंकुरलेलं तुम्ही जे खतपाणी घालून काळजी घेतलं, आज हा त्या साहित्याचा वटवृक्ष होतोय ना. खरंच तुमच्या कडोलीकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गुंजननं सांगितलं की फार हुशार असतात कवी, पण कवींपेक्षा एक जमात फार हुशार असते. एक घोट घेतला की डोकं कसं तडतडवालं. मला मगाशी तिने म्हटल्याबरोबर आठवलं की कवींपेक्षा म्हटलं हे लय हुशार असतात. आणि एक किस्सा आठवला. एक घेणारा दिवाळीच्या दिवशीच 2 खंबे घेऊन घरी गेला. मी इथल्या कुणाविषयीही बोलत नाहीये, आमच्या तिकडे पुण्यातल्या. एक जण, मला जायचंय हो परत, एक जण पाकिट घेऊन जायचंय पुन्हा. एक जण दिवाळीच्या दिवशीच 2 खंबे घेऊन घरी गेला. बायकोनं आदळापट सुरू केली. म्हटली ऐन दिवाळीच्या दिवशी, सणाच्या दिवशी. तुम्हाला तर माहितीये, आपण जरी वाघ असलो तरी घरी दुर्गा असते वाघावर बसणारी. त्या मावशी बघा, त्यांना जाणीव नव्हती स्वतःच्या शक्तीची. म्हटलं येऊ दे वाघ आला आता घरी. ती म्हटली ऐन सणाच्या दिवशी लेकरं बाळा म्हटले फराळाचं नाहीये, त्यांना कपडे नाहीये, तुम्ही काय घरी घेऊन आले बाटल्या. तो म्हटले मला लेकरा बाळांची काळजी नाही असं कोणी म्हटलं. म्हणे मग तुम्हाला जर काळजी असते तुम्ही कपडे आणले असते. मी काल फटाके आणले. म्हणे तोच मुद्दा आहे ना, काल तू फटाके आणले ना. म्हणे हो. म्हणे रॉकेट आणले ना. म्हणे हो. रॉकेट उडवायला बाटली आणली होती का म्हणे तू. म्हणजे म्हणून म्हटलं कवींपेक्षा एक जमात फार हुशार असते. आणि आता आपण कवी संमेलनाच्या 2 शेवटच्या कविता ऐकणार आहोत. त्याच्यापैकी ज्या कवितेनं महाराष्ट्राला वेळ लावलं, जी कविता अनेक महिलांच्या घरामध्ये घर करून बसली, अशी बाप आणि लेकीची कहाणी सांगणारी एक खूप सुंदर माझी आवडती कविता तुमच्या समोर सादर करतायत प्रशांत केंदळे. काही बोलणार नाही. बाप लेकीची कहाणी. बाप मनात जपतो लेक त्याची सोनपरी. बाप मनात जपतो लेक त्याची सोनपरी. तरी जीवाचा जीवडा देतो परक्याच्या घरी. फुल पाखराच्या परी तिला बागडता ठेवी. बाप पूजतो लेकीला तिला मानताना देवी. लेक काळीज बापाचे काळजाची ही प्रेरणा.
लेक काळीज बापाचे काळजाची ही प्रेरणा तिच्या पायात शोधतो बाप लक्ष्मीचा खुणा बाप फाटतो तुटतो बाप कर्जात बुडतो बाप फाटतो तुटतो बाप कर्जात बुडतो तिला नांदती पाहतो पुन्हा गगना भिडतो तिला जोडीदार शोधी जीवा पाड जपणारा तिला जोडीदार शोधी जीवा पाड जपणारा तिच्या सुखासाठी तोही येड्या परी खपणारा तिच्या सुखासाठी तोही येड्या परी खपणारा बाप नाही हो लावित वरवरची ती माया बाप नाही हो लावित वरवरची ती माया लेकीसाठी पडू जाई कुणा कुणाच्याही पाया बाप उभारतो तिचा थाटामाटाचा संसार बाप उभारतो तिचा थाटामाटाचा संसार नाही ठेवीत कशाची तिच्या सुखात कस वा प्रशांतदा वा ठेवीत कशाची तिच्या सुखात कसर बाप दुरून पाहतो तिचा चेहरा हसरा बाप दुरून पाहतो तिचा चेहरा हसरा तिचे भेटायला येणे त्याचा दिवाळी दसरा तिचे भेटायला येणे त्याचा दिवाळी दसरा कुणी ऐकला का सांगा कधी बापाचा हंबर कुणी ऐकला का सांगा कधी बापाचा हंबर लेक सोडताना घर लेक सोडताना घर त्याचे फुटते अंबर काळजाचे त्याच्या तेव्हा काळजाचे त्याच्या तेव्हा होय असे पाणी पाणी एकांतालाच कळते एकांतालाच कळते बाप लेकीची कहाणी बाप लेकीची कहाणी सोनपरीची कहाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या बाप लेकीच्या कवितेसाठी ज्याला ज्याला लेक आहे ना त्याला ही कविता फार जवळून उमगली असेल ज्याच्या लेकीचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि ज्याची लेक आता लग्नाला वयात आलेली आहे त्यांना या कवितेची दाहकता त्याच्या हृदयापर्यंत जाणवली असेल पण आमच्या देशामध्ये या लेकीचे खूनही दिवसाढवळ्या पाडले जातात हो आमच्या देशामध्ये लेक लोकांना नको असते पोरगी नको असते घरामध्ये एक डॉक्टर म्हणून त्याविषयी भूमिका मांडताना मी मागे एकदा लिहिलं होतं आणि सोनोग्राफी नावाची एक कविता लिहिली होती त्याच्या काही ओळी तुम्हाला ऐकवतो की सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते एका मुलीनं मुलीच्या भावनेतनं ही कविता लिहिली आहे असं समजा कवितेचं नाव आहे सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते आमच्या प्रशांत भाऊनं ज्या कवितेतनं माय बापाची या लेकीची कहाणी उभी केली ती लेक जन्मालाच येऊ नये यासाठी खूप जण काम करतायत अनेक सोनोग्राफी सेंटर मध्ये मुलीचा गर्भ दिसला उडवून टाका त्यावर आधारित ही कविता की सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते एक मुलगी कविता म्हणतीये कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचे मला आई माझी गरोदर झाली आनंदी आनंद झाला खरं सांगू सगळ्यात जास्त माझ्या बापाला वाटली किलोभर साखर त्यानं वाटले किलोभर पेढे सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे पण मध्येच कशी काय माझ्या आजीला फुटली अक्कल करा म्हणे लिंग चाचणी लढवली तिने शक्कल बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला आणि गर्भासकट माईचा जीव तपाशाने धाडला
त्या दिवशी चुकली मशीन. पण त्या दिवशी चुकली मशीन. काय माहित कसे काय का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. मुलीऐवजी चुकून गर्भ मुलाचा तिने दाखवला. मुलीऐवजी चुकून गर्भ मुलाचा तिने दाखवला. आणि गडू सुंदर जीवनाचा माझ्या हाती टेकवला. असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला. म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची आहे मला. आजही यंत्र दिसलं ना की माय जोडते दोन्ही हात. आजही यंत्र दिसलं ना की माय जोडते दोन्ही हात. सजीवानं सोडल्यावर निर्जीवानं दिली म्हणे साथ. आज यंत्र वागतात माणुसकीनं. आज यंत्र वागतात माणुसकीनं. माणूस का वागत नाही. आज यंत्र वागतात माणुसकीनं. माणूस का वागत नाही. गर्भात कळी खुडताना आतला बाप कसा जागत नाही. गर्भात लेकी मारणाऱ्यांनो तुमच्या मेंदूला एकदा माणसासारखं वागू द्या. गर्भात लेकी मारणाऱ्यांनो तुमच्या मेंदूला एकदा माणसासारखं वागू द्या. गर्भातल्या लेकीलाही पृथ्वीवरती जगू द्या. मग बघा गर्भातले कधीच मरणार नाही. मग बघा गर्भातले कधीच मरणार नाही. आणि सख्खा सजीव जातिवंत बाप गर्भपात कधीच करणार नाही. गर्भपात कधीच करणार नाही. ज्या कवितेसाठी कडोलीमध्ये मला बोलवून आलं, जी कविता महाराष्ट्रभर मला एक नवी ओळख देऊन गेली, ज्या कवितेने एक विचार पेरला, ज्या कवितेने अनेक शहरातल्या दंगली टळल्या, ज्या कवितेनं काहीतरी, जी माझी इच्छा होती की कवितेनं टाळ्या शिट्ट्या नाही मिळाल्या चालतील, पण कवितेनं काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. आणि अनेक जण सांगतात की या कवितेनं परिवर्तन झालं. कुणीतरी येणार, घोषणा देणार, मग आम्ही पेटायचं, धावत सुटायचं, हे पुरांचं बंद झालं. ती कविता तुमच्या सगळ्यांसमोर सादर करतो आणि या संमेलनाचा आपण समारोप करूया. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. पुन्हा एकदा सांगतो, कविता आवडली, टाळ्या शिट्ट्या नाही वाजवल्या तरी चालतील, वाहवा नाही म्हटलं तरी चालेल, पण कवितेतला विचार 4 घरामध्ये जाऊन सांगा, एखाद्याचं जीवन वाचू शकतं. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं, हे जे काल झालं, त्यात फक्त गरीबाचा हाल झालं. पोलिसांना हुडकली, त्यात सारी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाडे आला, त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्यात सेटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल. आता त्यांच्या ढुंगणावर जेलामध्ये रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सटतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. पाटील सरांनी सकाळी जो विचार मांडला की साहित्यातनं बदल झाला पाहिजे, कदम सरांनी सर्व धर्मसमावेशकता सांगितली, एक वैचारिक परंपरा सांगितली, तीच या कवितेतनं मांडण्याचा प्रयत्न आहे. की कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक, कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. अरे वाचण्यापासून दूर ठेवून तुम्हाला नाचण्यामध्ये अडकवतात. अरे वाचण्यापासून दूर ठेवून तुम्हाला नाचण्यामध्ये अडकवतात. गोधरा कांड, सहाना पुरण, भीमा कोरेगावही घडवतात. पण अमित साले भिकार चोट. या चूक कुणाची आहे? आमच्या मेंदूची वाटणी करतात, शिवराय भीमराय छाटणी करतात. आमच्या मेंदूची वाटणी करतात, शिवराय भीमराय छाटणी करतात. पण अमित साले भिकार चोट विसरून जातो, भूकपोट त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो, फुकटचा फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे, जातीपातीला गाडलं पाहिजे, आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चला भारतीय नागरिक होऊ. या ओळीसाठी मी इथं आलोय.
शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चला भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. चला भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. चला भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. धन्यवाद. तुमच्या रसिकतेला खरोखर सलाम. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर स्वप्नील चौधरी, प्रशांत केंद्रे सर आणि गुंजन पाटील.